कधी काय डोक्यात पडेल सांगतात नाही. आत्ता वाजले 5:48. आत्ता आपण निघण्यास सुरुवात केलेली आहे ठाकूरवाडी गावातून आणि हे सगळी गँग आपली आत्ता पुढे चालला आहे ग्रुप. सेकंड स्टॉप घेतला आपण आत्ता आणि इथून आता आपण जाणार आहोत. आत्ता काहीतरी 7:15 झालेले आहेत आपले. इथून पुढे निघूया आपण. आत्ता वाजले 7:15 आणि आपण आता थर्ड स्टॉप घेतला आहे, तिसरा स्टॉप. आत्ता आपण येऊन पोचलो आहे गडाच्या पायथ्याशी. हा आपल्याला गड दिसतो, जो गड आहे तिथं बुरुज वगैरे दिसतो. आणि असा आपण तिसरा स्टॉप घेतला आता थर्ड स्टॉप. आता 7:15 7:30 झालेले आहेत म्हणून आता आपल्याला उजेड झाला आहे म्हणून आपण दिसतोय. आता वाजले आहेत 7:30. आता पूर्ण उजेड झाला आहे. आता पण गडाच्या पायथ्याशी येऊन पोचलेलो आहे. ऑलमोस्ट सगळे बरोबर आहेत. आणि हा गडचा जो ट्रॅक करतो आहे आपण, हा एवढा अवघड नसताना एकदम सरळच आहे. म्हणजे हा ट्रॅक एकदम चढ उताराचा असा काही ट्रॅक नाही. पण ऑलमोस्ट सगळे बरोबरच चाललेले आहेत. मी आणि अमोल सरच माग आहेत, बाकी सगळे पुढे आहेत. हे बघा लाईन सगळी चाललेली आहे. आणि आता 7:30 वाजले असल्या कारणाने उजेड चांगला बऱ्यापैकी पडलेला आहे. आणि गडाच्या पायथ्याशीच आहे आपण. फक्त एवढं आहे की या गडाला सरळ रस्ता नसून आपल्याला फिरून जायचं आहे. आणि या गडावर येत असताना आपल्याला जो म्हणतात ना एक इथला जो गाईड तो घ्यायचा असतो कंपल्सरी. आता वाजले 7 7:15 झालेले आहेत. ऑलमोस्ट किल्ल्याजवळ येऊन पोचलो आहे आपण. 5 ते 10 मिनटात आपण आता किल्ल्यावर राहू. या किल्ल्याला सरळ नाही तर वळसा घालून आपल्याला जावं लागतं. आणि साधारणतः आपण ट्रॅक काहीतरी 5 साडेपाचला चालू केला होता मॉर्निंगला. त्याचं कारण एकच होतं की या ट्रॅक लांब होता जास्त, कारण की 2 तास आपल्याला फक्त ट्रॅकिंग करायची होती म्हणून याला लवकरच केला आपण. अंधारात काय होतं जास्त डिस्टन्स कवर होतं त्याच्यामुळे आपण त्याला लवकर चालू केला. ऑलमोस्ट पोचलो आहे आपण. म्हणजे आपलं टार्गेट असतो की उन्हाच्या आत आपण गडावर जाऊन खाली पण उतरलो पाहिजे. कारण की आपण पनवेल भागामध्ये असल्या कारणाने हा समुद्री एरिया असतो आणि दमट वातावरण जास्त असतं. त्याच्यामुळे बॉडी डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि म्हणून आपण लवकर चालू केला. या ट्रॅकला जर तुम्ही कधी येत असाल तर मोस्ट ऑफली पाण्याचे बॉटल्स वगैरे या गोष्टी कॅरी करा. कारण की दमट वातावरणामुळे बॉडी डिहायड्रेट होते, पाण्याची गरज आपल्याला जास्त भासू शकते. सगळे पुढे गेलेले आहेत. ऑलमोस्ट आपण 2-3 मागं आणि पोचणार आहोत आपण. आणि येऊन पोचलोसुद्धा आपण. जेव्हा आपण गडाच्या वेशी जोडून पोचतो, वेशी जोडून पोचल्यानंतर आपल्याला गडाचा नकाशा आणि आपल्याला हनुमान मंदिर लागतं. हनुमान मंदिराजवळून पोचलो आहे आणि म्हणजे गड आपण आत्ता अवघ्या काही मिनटावरच आहे. म्हणजे एक 4 ते 5 मिनटावर आपण पोचू शकतो असं आपल्याला दिसतो. समोर तटबंदी वगैरे दिसते. टेहाडणी बुरुज आहे. पनवेलमध्ये हा या फोर्ट जो की आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. गडावर आल्यावर आपल्याला असा नकाशा दिसतो आणि नकाशा बघून एक्सप्लोअर करू शकतो आपण की काय काय. आपण आता या ठिकाणी आहोत जे की हनुमान मंदिर दिसतं आणि पूर्ण हा फोर्ट आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. जे वडगाव ठाकूरवाडीपासून आपण ट्रॅक चालू केला होता आपल्याला हा दिसतो पूर्ण ट्रॅक. आणि आपल्याला हनुमान मंदिर दिसतं या ठिकाणी. आणि म्हणजे गडाच्या वगैरे काही मिनटावर आता येऊन पोचलो आहे. सगळे निघालेले आहेत. आता पुढे आपण पण जाऊया. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी राहुल. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आजचा ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रविवारचा, जो की एक नवीन फोर्ट ज्याला माणिकगड फोर्ट म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्या फोर्टला आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. आणि त्या फोर्टच्या जवळ येऊन पोचलेलो आहे. मॉर्निंगला आपण सकाळी लवकर निघाल्या कारणाने अंधार असतं होतं, म्हणून अंधार असल्या कारणाने ना आपल्याला काही गोष्टी एक्सप्लोअर करता आल्या नाही. म्हणून आपण आत्ताची गुड मॉर्निंग आहे ती उजेड झाल्यावर घेतलेली आहे. पण तरी जेवढं होईल तेवढं शूट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हनुमान मंदिर सोडलं आहे आपण, आता पुढे चाललो आहे. आणि माझ्या मागं बघू शकतात हा दिसतो तो फोर्ट जो की या रीतीने वरती. आणि ऑलमोस्ट आता येऊन पोचलेलो आहे आपण. तर निघूया. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. बेल आयकॉनला प्रेस केल्यानंतर एक होईल की माझे जेवढे व्हिडिओ येतील जे तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळेल की माझा कुठला ब्लॉग आहे तो तुम्हाला कळेल. तर चला गड एक्सप्लोअर करूया. जाता जाता काही गोष्टी धमाकेदार मजेदार ज्या होतील ते तुम्हाला दाखवतो.
आपण येऊन पोचलो गडाच्या पायथ्याशी. हा दिसतो आपल्याला गड, जो बघू शकतात माझ्या मागं. हा फोर्ट दिसतो आणि फोर्टच्या एक्झॅक्ट जवळ येऊन पोचलो आपण. सगळे रेस्ट करायला थांबलेत तिथं सगळे. आणि आपण सगळ्यात मागं यासाठी की कोणी मागं राहिला नाही पाहिजे म्हणून मोस्ट ऑफली सगळे येऊन पोचलेत. आणि थोड्याच नंतर आपण आता वर जाऊन पोचणार आहोत. गडावरती काय अवशेष आहेत काय नाही आहेत ते सगळे तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया आपण. हे कुठलं झाड लागतं बघा आपल्याला. याला एवढे काटे आहेत ना की आपण जेव्हा ट्रॅकला करत असतो ना तेव्हा हे काटे लागत असतं आपल्या हाताला. हे वेगळंच आहे, म्हणजे हे आपल्याला आत्तापर्यंत हे फर्स्ट टाईम दिसलेलं आहे. हे कुठलं आहे असं एक्झॅक्ट. आता आपल्याला याच्या खालून जायचं आहे. एकदम बेस्ट. आता पहिले याच्या खालून जाऊया. Yes! Full thrill. आत्तापर्यंत पोचलोय महाप्रवेशद्वार, जो की मेन आहे. जो प्रवेशद्वार लागला आपल्याला. तर चला जाऊया. इथूनच थोड्या अंतरानंतर आपल्याला प्रवेशद्वार दिसतो. तो मागं प्रवेशद्वार आले. मागं 5-6 लोक राहिलेली आहेत, ती येत आहे. तर आपण जाऊया. असं आपल्याला लागलं आहे प्रवेशद्वारचं बोर्ड. आणि हा लागला आपल्याला प्रवेशद्वार. या ठिकाणी नकाशा दिसतो आपल्याला. तो नकाशा बघूया. समोर आपल्याला तटबंदी वगैरे दिसते, ती बघूया आपण. आत्ता आपण गडावर एंट्री केलेली आहे. प्रवेशद्वारातनं गडात एंट्री केल्यानंतर आता आपण गडावर आलेलो आहे. आणि या गडावर आल्यानंतर आपल्याला काही अवशेष दिसतात. तटबंदी दिसते, कातळात कोरलेल्या पाण्याचे टाके दिसतील. आणि हा सगळा आपल्याला परिसर दिसतो. तुम्हाला दाखवतो मी. इथून कर्नाळा फोर्ट दिसतो, कलावंती दुर्ग दिसतं. असे फोर्ट दिसतात आपल्याला. ते बघू. पाण्याची टाकी लागली बघ आपल्याला. इथं कातळात कोरलेली पाण्याची टाकी लागली. हे सातवाहन कालाचं आपल्याला दिसून येतं कोरीव कामापुढे. तिकडे तटबंदीचे अवशेष दिसतात काही थोडेफार, ते बघूया आपण. आणि गडाच्या माथ्याला पोहोचल्यानंतर 1-2 ड्रोन शॉट घेण्याचा प्रयत्न करू आपण. गडावर आल्यानंतर आपल्याला अशा मोस्ट ऑफ जे अवशेष दिसतात, म्हणजे तटबंदी वगैरे दिसते. टिहाळणी म्हणून वापरण्यात आलेला किल्ला दिसतो. आणि सगळं बघणं असतात आपल्याला. सगळे किल्ल्याचे अवशेष दिसतात. याच्याकडे लक्ष नाही म्हणून हा एवढा ढासळला आहे. जर याच्याकडे लक्ष दिलं, व्यवस्थित डागडूज झाली असती तर उत्कृष्टरित्या हा पण किल्ला आहे. अवशेष आहे बऱ्यापैकी बघण्यासारखे, पण मोस्ट ऑफ दगड जे विखरलेले आहेत हे सगळे या किल्ल्याचे लक्ष न देण्याचे कारण आहेत. बाकी काही नाही. किल्ला छान आहे. 2 तासाचा ट्रॅक आहे. किल्ल्यात येऊन पोचलेलो आहे आम्ही. आणि एवढं आहे की याला होईल तेवढं लवकरात लवकर जर केलं ना आपण तर किल्ला चांगला कव्हर होतो. आता वर जाऊन बघूया आपण. बघा आपल्याला तटबंदी वगैरे लागले आहेत. इथनं आपण वर जाऊया आणि आता वर बघूया काय काय. किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला आता लागलं आहे चुन्याचं घाणं. चुन्याचं घाणं लागल्यानंतर अशा रीतीने आपल्याला चुन्याचा घाणा दिसतो. प्रत्येक गड किल्ल्यावर जेव्हा चुन्याचं घाणं बघतो ना आपण, या ठिकाणाहून जे सगळे गडकिल्ल्यांसाठी जो चुना वापरला जायचा किंवा काम जे काय व्हायचं कन्स्ट्रक्शनचं, ते या ठिकाणी चुना इथं केला जायचा. चुना म्हणजे चुना, मेथी वगैरे असे खूप काही जे असायचे ते या ठिकाणी पिसून त्याचं काम केलं जायचं. हा आपल्याला चुन्याचा म्हणजे आपल्याला एरिया दिसतो गडाचा, सॉरी. आणि त्याचसमोर आपल्याला तटबंदी वगैरे वाड्याचे अवशेष वगैरे दिसतात. तिथं दरवाजा दिसतो. तो एक दरवाजा बघूया आपण. फिरूया आणि बघूया काय काय ते. चुन्याचा गाणं बघितला, चुन्याचा गाणं एक्सप्लोअर केल्यानंतर आता आपण पुढे जाऊन परत बघूया काय काय ते. बहुतेक मोस्ट ऑफली आवाज क्लिअर येतोय की नाही माहीत नाही मला, कारण की माईक नाही आज. तरी बघूया आपण, ट्राय करूया जेवढं बोलता येईल. आणि हवेचा आवाज तर जास्त येईल मला तरी असं वाटतंय, पण बघूया तरी. मोस्ट ऑफली या गडकिल्ल्यावर जेव्हा काम होतात ना, जे पाण्याचे टाके आहेत त्यांच्यात खोदून काढलेला जो दगड असतो तो या गडकिल्ल्यांच्या कामाला येतो आपल्याला दिसतं. कारण की जो दगड आहे हा कुठून आणलेला नसतो. ही तटबंदी दिसते आपल्याला बघणं असेल. तिकडे पायरी मार्ग दिसतो एक्झॅक्ट कुठला तो बघूया. इथं मंदिर आहे एक, ते पण बघणं असेल.
हे बघा इथं एक मंदिर आहे, इथं एक प्रवेशद्वार आहे आणि एक गणेशपट्टी लागते आपल्याला दरवाजात, म्हणजे त्याला गणेश दरवाजा म्हणू शकतो आपण, कारण की गणेशपट्टी लागली आहे म्हणून. आपल्याला मंदिर लागलं आहे, इथं मंदिर आहे, इकडे एक प्रवेशद्वार आहे, तर चौकी दिसते शिपायांच्या 2, ही गणेशपट्टी लागते म्हणजे गणेश दरवाजा म्हणू शकतो. या ठिकाणी तटबंदी भग्नावस्थेत आणि ह्या पायऱ्या वगैरे दिसतात, म्हणजे इकडे वाडा वगैरे असावा असं दिसतं, कचेरी वगैरे. इथं सुद्धा आपल्याला काहीतरी एक दिसतं, बघूया एकदा प्रवेशद्वार एक्सप्लोर करूया आपण, बघूया. इथं शिपायांसाठी चौकी वगैरे दिसते आपल्याला. ही इथून पण एक मार्ग दिसतो आपल्याला, ही तटबंदी वगैरे दिसते, ही गणेशपट्टी दिसते आपल्याला बघा, याला गणेश दरवाजा म्हणू शकतो. हा एक दरवाजा दिसतो या गडावर, म्हणजे मोस्ट ऑफली हा जे एक अवशेष असा आहे की जो दिसतो, बाकी भग्नावस्थेत तटबंदी दिसते. आणि इकडनं एक दरवाजा आहे, हा कुठल्या गावात ना तो ते माहीत नाही, पण आपल्याला प्रवेशद्वार दिसतो. इथं आपल्याला शिपायांच्या चौक्या दिसतात, तिकडे एक दिसते, इकडे एक दिसते, म्हणजे या रस्त्याने जर कोणी आले तर त्यांची इन्क्वायरी वगैरे करू शकतो असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. हे आपल्याला तटबंदी दिसते आणि किल्ल्याचा परिसर, तिथं चुन्याचा घाणा बघितला आपण आणि खाली त्यांना एक पाण्याची टाकी बघितली. तर आपल्याला असा हा पनवेल शहर दिसतो बघा, जो रायगड जिल्हा म्हणतो ना आपण. तरी बघूया आपण काय काय दिसतं. आता बघूया आपण, गड संवर्धनाचं काम चाललेलं आहे, बघूया आपण. तर पायऱ्या वगैरे दिसतात आपल्याला बघा, म्हणजे गडाचे काय अवशेष आहेत जे चांगले दिसतात तर तिने. हे बघा त्या तो एक म्हणून प्रवेशद्वार आहे आणि आपण तिकडनं एक केला तो प्रवेशद्वार होता, म्हणजे जिथं खाली तिथून एंट्री केली होती आपण. आणि असा हा परिसर दिसतो आपल्याला, हा बघा एंट्री गेट, हे जो आपण एक्सप्लोर केला, हा गणेशपट्टीचा एक दरवाजा आणि या ठिकाणी गडाची ही सगळी दिसते. म्हणजे एक्झॅक्ट हा वाडा आहे का काय ते माहीत नाही आपल्याला, हे दिसतं. आणि असं गडावरचं हे थोडंफार अवशेष दिसतात आपल्याला इथं. हे बघा तर दरवाजा वगैरे दिसतो, हा पण एक दरवाजा दिसतो इथून. आणि हे दिसतं आपल्याला एवढं, म्हणजे हा वाडा असावा आपल्याला इथं दिसतं. आणि हे एक अवशेष दिसतं इथं, एक्झॅक्टली न्हाणीघर वगैरे असावं असं दिसतं आपल्याला, कारण की त्या जरी हिशोबाने दिसतं. आणि गड संवर्धनाचं काम चाललं आहे म्हणून इथं बघा ते काम करतात तिकडे. तर अजून वर जाऊ बघूया आपण काय काय. इथं जेव्हा बघतो आपण, हे आपल्याला पिलरचं हे दिसतं बघा, या ठिकाणी पिलर वगैरे म्हणजे हे दिसतं आपल्याला, जे घराचे पिलर आहेत ना याच्यावर उभे केलेले असतात ते दिसतात आपल्याला. ही भिंत वगैरे दिसते, उत्कृष्टरित्या असं काम दिसतंय. म्हणजे अजून पण हे थोडं अवशेष आहे, बघणं पण अवशेष आहेत दिसतं आपल्याला इथं. इथं पण थोडं अवशेष दिसतं आपल्याला, तिथं जसं दिसतं तसं इथं अवशेष दिसतं आपल्याला तिथं. आणि हे वाडा जसं असं कन्फर्म दिसतं, म्हणजे काय वैभव असं होतं त्यावेळेस, जे की किती मोठा वाडा आहे हा वरती एवढ्या गडावर, की याचं बघा हे रूम्स दिसतात आपल्याला. आणि याचं उत्कृष्टरित्या हे बघा इथं पायरी वगैरे पण आता पण आहेत. आणि हा पुढचा स्पॅसेस दिसतो आपल्याला, हे पायरी मार्गसुद्धा इथं. हे वाड्याचं थोडं अवशेष दिसतं, तिकडे बुरुज दिसतो, तो बुरुज बघूया आपण कुठला आहे. आणि लांबनं जर बघितलं ना तर याचा पाया म्हणजे चौथरा जो एवढा भारी दिसतो, याच्यावरचे सगळं वरचं ढासळलं आहे, पण जो खाली जो पट्टी दिसतं ना तो व्यवस्थितरित्या अजून पण जैसे ते, म्हणजे याच्यावरचं कन्स्ट्रक्शन किती आहे की भारी ते दिसतं आपल्याला. उचला बरं आम्हाला सर, ड्रेनेज लाईन दिसतं आपल्याला. असं जेव्हा वाडा बघितल्यानंतर जेव्हा आपण वाड्याच्या बाहेर येतो, म्हणजे हा वाडा आहे ना प्रत्येकीचे वेगवेगळे सेपरेट रूम असावे असं दिसतं. कारण की तिकडे 2 ड्रेनेज लाईन दिसल्या, इकडे नाही दिसल्या, पण तिकडे एक ड्रेनेज लाईन असावी, म्हणजे असा आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर आपल्याला इथून सेपरेट पायऱ्या दिसतात बघा इकडनं उतरण्यासाठी बघा. म्हणजे या जो म्हणू शकतात ना तुम्ही, या वाड्याला 2 रस्ते होते, एक म्हणजे जो गणेशपट्टीचा दरवाजा आहे तो, आणि एक म्हणजे हा, असे 2 दरवाजे होते. आणि इकडे एक बुरुज आहे, तो बुरुज बघूया आपण. म्हणजे इथून आपल्याला सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवता येईल या बुरुजावरून, असं आहे. इथून आपण पुढे गेलो, हा बुरुज दिसतो, आणि बुरुजावरून एक्सप्लोर केला ना तर आपल्याला खाली सगळं गाव दिसतं. म्हणजे ठाकूरवाडी जे गाव आहे खालचं गाव पायथ्याचं, त्या गावावर लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला दिसतं, ते बघू शकतो आपण. बघा तिथं पाण्याची टाकी होती, त्या रस्त्याने आता आपण असं आलो, तिकडनं असं आल्यानंतर वर आल्यानंतर परत आपण ह्या बुरुजावर आहे. म्हणजे ह्या बुरुजावर पण एक सिक्युरिटी असावा जो की खाली लक्ष देण्यासाठी. आता तिकडनं झाल्यानंतर इकडे काय ते बघूया आपण, तिथं पाण्याची टाकी असावी ते बी दिसतं आपल्याला. या बुरुजावरून आपण जसं खाली आलो ना, अजून आपल्याला इकडे बुरुज लागतो, हा एक बुरुज जो पूर्ण ढासळला आहे. या बुरुजावरून आपल्याला दिसतं की आपण त्या रस्त्याने आलो, म्हणजे तो एक प्रवेशद्वार होता, तिथं बोर्ड वगैरे लागला आहे. तिथून असा येत आपण पाण्याची टाकी, तिकडनं तो कवर करत असं आलो, इकडला आल्यानंतर बुरुज. आणि या बुरुजावरून परत खाली उतरल्यानंतर आत्ता आपण परत एक्सप्लोर करूया तर पाण्याची टाकी. ही इथं पाण्याची टाकी दिसते एक मोठी,
म्हणजे या गडावर जे काम झालेलं आहे, या ठिकाणून जो काढलेला दगड आहे तो इथं यूज झालेला दिसतो आपल्याला. हे बघा, ही पाण्याची टाकी दिसते, ही कातडात कोरलेली पाण्याची टाकी बघा. म्हणजे सातवाहन कालात राजा जे होते हे त्यांच्यापासून दिसतं आपल्याला. कोरीव काम जे आहे दगडांमध्ये हे तेव्हापासून दिसतं आपल्याला. हे बघा, ही पाण्याची टाकी इथं पण लिहिलेलं आहे. हे पाणी प्यायचं असं दिसतं आपल्याला. आणि एक महादेव मंदिर दिसतं इथं, ते पण बघूया आपण. हे बघा, इथं महादेव मंदिर दिसतं आपल्याला. हे बघा, इथं पिंड दिसते आपल्याला. आणि एक परत पाण्याची टाकी दिसते इकडे. परत आपल्याला इथं पण अवशेष दिसतात. परत इथं पण वाड्याचे अवशेष दिसतात. म्हणजे इथं पण राहणारी असावी वस्ती इथं दिसते आपल्याला. म्हणजे याच्यावरून अनुमान लावू शकतो की वाड्यावर खूप काही गोष्टी असावं. इकडनं एक रस्ता दिसते, बहुतेक खाली नसावा पण इथून लक्ष देण्यासाठी असावा. इथं बुरुज वगैरे असावा पहिला, जे कालांतराने ढासळला गेला असावा, पण इथं बुरुज असावा. या मार्गाने रस्ता असावा जो की इकडनं पण येणार असावा. इथं लक्ष ठेवण्यासाठी हे असावं. अशा रीतीने आपल्याला दिसतं. तर वाडा म्हणजे एक म्हणू शकतो शिपायांची चौकीसुद्धा असावी इथं असं दिसतं आपल्याला. समोरच वाड्याचे अवशेष दिसतात. आता ते वाड्याचे जाऊ अवशेष आपण एक्सप्लोअर करूया. आत्ता आपण वर जाऊन बघूया वाड्याचे अवशेष. आवाज किती क्लिअर येईल माहीत नाही, पण तरी जाऊन बघूया वाड्याचे अवशेष. आता हे पाहायला लागलेत आपल्याला. झेंडापुरीतला फोटो काढतायत सगळे बघायचे. हा झेंडापुरी वाड्याचे अवशेष दिसतात आपल्याला. अशा रीतीने हे गड संवर्धनवाले जे रात्री आले असावे दिसतं आपल्याला. हे वाड्याचे अवशेष दिसतात इथं. आणि समोर आपला झेंडापुरूच दिसतो. तो झेंडापुरीतला फोटो काढतायत, तो पण बघूया आपण आता. आपल्याला परत अवशेष दिसतात बघा इथं. आणि तलाव दिसतो आपल्याला पाण्याचा मोठा, तो बघूया. आणि इथं बघा आपले अवशेष दिसतात. म्हणजे इथं भव्य मोठी पहिले वाडा किंवा हे असावं. तलाव बघा किती मोठा आहे. म्हणजे विचार करा, याला जेवढं एवढा खोदला आहे किंवा तर याच्या हिशोबाने विचार करा की गडावर खूप मोठं काम झालेलं आहे. हे बघा, हा मोठा तलाव दिसतो. त्याच्यानंतर परत इकडे पण एक अवशेष दिसतात. असे छोटे छोटे वाड्यांचे अवशेष दिसतात. आणि इकडे पण बघूया हे अवशेष कसले आहेत. खूप अवशेष दिसतात. छोट्या मोठ्या पाण्याच्या टाक्या दिसतात आपल्याला. हे बघा, इथं पण या रीतीने दिसतं. हे बघ, इथं पण काहीतरी असावं. इथं असे दिसतात. म्हणजे पिलर वगैरेंसाठी जागा असावी. इथं असं राऊंड दिसतं. जे खूप का अवशेष दिसतात आपल्याला या ठिकाणी. परत वाड्याच्या एक्झॅक्ट समोर इथं काहीतरी नाव लिहिलेलं आहे. शिवराय, जय शिवराय असं लिहिलेलं आहे बघा. इथं नाव दिसतं आपल्याला इथं. आणि तलाव बघितल्यानंतर परत आपण एक बघूया. इथं पण एक छोटं पाण्याचं टाकं दिसतं आपल्याला. त्याच्यावर झाकण वगैरे ठेवण्यासाठी आपल्याला असं दिसतं. पिलर वगैरेचे होल केले गेलेले दिसतात आपल्याला. टोटल आपला जो माणिकगड फोर्ट आहे हा पूर्ण एक्सप्लोर करून झालेला आहे. आता जो प्रवेशद्वार होता जिथून एंट्री केली होती त्याच ठिकाणी येऊन थांबलेलो आहे. आणि आता इथून आपण खाली उतरतोय. मोस्ट ऑफ जेवढे अवशेष होते, जेवढे दाखवता आले तेवढे दाखवण्याचा प्रयत्न केला. तेवढे सगळे अवशेष तुम्हाला मी दाखवलेले आहेत. आणि मोस्ट ऑफ गडावर आहेत बघण्यासारख्या. आणि काही गड संवर्धनाचं काम चालू आहे. काही गोष्टींचे अवशेष आहेत जे इतके अट्रॅक्टिव्ह आणि छान वाटतात ना. जसं की ड्रेनेज लाईन वगैरे जी गोष्ट आहे ती खूप छान आणि युनिक वाटली. म्हणजे याला एक युनिक म्हणजे आज जे ड्रेनेज लाईन वापरतो आपण ती त्याच्या काळात कधी कशी केली गेली असावी ते दिसतं आपल्याला. अशा भरपूर काही गोष्टी आहेत. तटबंदी वगैरे आहेत. म्हणजे या गडावर फक्त येत कोणी नसेल म्हणून जास्त काही एवढं कळत नसेल, पण भरपूर गोष्टी आहेत. मी सजेस्ट करेन की तुम्ही पण या. आम्ही जसं आलो आहे तसं. तर आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करूया. आता आपण खाली उतरण्यास सुरुवात केलेली आहे. म्हणजे 12च्या आत आपण आता खाली उतरणार. जेवण वगैरे करून आपण लवकरात लवकर मग घरच्या रस्त्याला लागूया आपण. सकाळी लवकर एक्सप्लोअर केल्यामुळे आपल्याला एवढं काही झालं नाही
केवढा त्रास झाला नाही. तर चला जाऊया आपण खाली आणि आजचा फोर्ट आपण इथंच जो आहे माणिकगड फोर्ट इथंच समाप्त करूया.